2 वाघांना मुक्ती. एके दिवशी महाराजांनी हिमालय पर्वतावर तपस्व्यासह गुहेत बसून वेदांत चर्चा चालली होती. त्या गुहेच्या मागे 2 व्याघ्र बसले असून ते ज्ञानामृत ऐकत होते. काही वेळाने ते दोघेही व्याघ्र समर्थापुढे येऊन तत्वबोध श्रवण करू लागले. तत्वबोधन श्रवणाने सर्व तपस्वी समाधी सुखात डोलू लागलेले पाहून महाराज त्या व्याघ्रास म्हणाले, का हो पंडित, अंधारात कशास बसलेत? गजावर ग्रंथ भरून देशोदेशी विजयपत्रे घेत जा. येथे का बसलात? असे म्हणून स्त्रीने त्याचकडे कृपादृष्टीने पाहिले. तोच त्यांस वाचा फुटून ते श्रीचरणावर लोळू लागले व प्रार्थना करू लागले की, महाराज प्रभुराया, आपल्या दर्शनाने पुनीत झालो, तरी आम्हास व्याघ्रजन्म का आला हे कृपा करून सांगावे. तेव्हा समर्थ म्हणाले, तुम्ही मागील जन्मी ब्राह्मण असून महापंडित होता. विद्येच्या अभिमानाने साधू संत, ब्राह्मण, विद्यागुरू यांच्याशी वाद करून आपले अधर्मी मत स्थापन केले. त्यांचा छळ करून विजयपत्रे घेत होता. या पापाच्या भोगाने हा जन्म प्राप्त झाला. श्रीच्या मुखातील हे वाक्य ऐकताच त्यास आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन श्रीची केविलवाणी प्रार्थना करू लागले की, महाराज आमचा उद्धार करा. आम्ही मुके पशु असून आपल्या दर्शनाने पुनीत झालो. आमचे सर्व अपराधाची क्षमा करून दीनदुर्बळांचा अवेर करू नका. असे म्हणून ते श्रीचरणावर लोळू लागले. श्रीस त्यांची दया येऊन मस्तकावर हात ठेविला व म्हणाले की, अरे व्याघ्रजन्मी गती नाही. पुढील जन्मी काशीस ब्राह्मणवंशी जन्मास येऊन वेद वेदांग परांगत व्हाल आणि आमची सेवा करून मुक्त व्हाल. असा आशीर्वाद देऊन त्यास जाण्यास आज्ञा दिली. नंतर ते दोघे वाघ आपल्या स्थानी निघून गेले. संन्याशास दत्तदर्शन. एक संन्यासी हिमाद्रीच्या पायथ्याशी दत्तदर्शनाकरिता तपश्चर्या करीत होता. परंतु दत्तदर्शन होईना म्हणून तो कंटाळून म्हणाला की, एवढे क्लेश भोगून गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे काहीच फळ मिळाले नाही. तरी पुराणात अंजामिळादी, कुंटिनी, पशुपक्षी यांचा उद्धार झाला असे लिहिले आहे. ते खरे की खोटे असा तो विचार करीत रात्रंदिवस तळमळत होता. कोणत्याही तऱ्हेने समाधान होईना. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यास असा दृष्टांत झाला की, हिमालयावर एक आम्रवृक्ष आहे आणि तेथे एक गुहा आहे. तेथे जा म्हणजे दत्तदर्शन होईल असे स्वप्न पाहून तो संन्यासी जागा झाला. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठून ज्या ठिकाणी महाराज गुहेत बसले होते त्या ठिकाणी तो संन्यासी आला. त्यास पाहून महाराजांनी पूर्वस्वरूप अदृश्य होऊन 3 शिरे, 6 हात, जटा सोडलेल्या, मस्तकावर मुकुट, गळ्यात पुष्पांची माळ घातलेली, पितांबर नेसलेली अशी दिव्यमूर्ती संन्याशास दिसू लागली. ते दिव्य तेज पाहून संन्याशाने साष्टांग नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की, आज जन्माचे सार्थक झाले. प्रत्यक्ष गुरुदत्ताचे दर्शन झाले. तपांचे फळ मिळाले. आता श्रीचरणाजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली जन्मोजन्मी सेवा द्यावी. असे म्हणून एकदम श्रीचे चरण घट्ट धरले. संन्याशास वर उठून महाराज म्हणाले, जा आता आमची नामस्मरण रूपी सेवा करा. असे सांगून एकाएकी अदृश्य झाले. नंतर संन्यासी आनंदाच्या लहरीत आपल्या आश्रमी आला व त्याने राहिलेले आयुष्य श्रीच्या भजनात घालविले. मदोन्मत्त ब्राह्मणास प्रायश्चित्त. हरिद्वारी 2 ब्राह्मण मल्लविद्या शिकलेले होते. ते शरीराने पुष्ट असून त्यांच्याबरोबरचा मल्ल त्यावेळी कोणीच नव्हता. त्यांचा स्वभाव क्रूर असून महादुष्ट होता. त्यांचा धंदा म्हणजे लोकांस मारून त्यांचे द्रव्य घेणे, काही न दिल्यास हिसकावून घेणे, साधू संतांची निंदा करणे असा चालत असे. पुढे काही दिवसांनी त्यांच्या अंगावर रक्तपिती फुटून हातापायांची बोटे झडू लागली. कुटुंबातील माणसांनी त्यास घराबाहेर हाकलून दिले. कोणी अन्न घालीना व भीकही मिळेना. अशा स्थितीत ते रस्त्यात लोळत होते. हसत कर्म करावे, भोगावे रडत तेच परिणामी, किंवा द्यावे तसे घ्यावे या म्हणीप्रमाणे झाले. अपराधाविनं दुसऱ्याला गांजणे, अनुकूल काळी उन्मत्तपणा करणे याचे फळ शेवटी महाकष्टच. मनुष्याचा काळ अनुकूल असला म्हणजे कोणतेही कर्म छपले जाते, पण तोच काळ प्रतिकूल आला म्हणजे तेच कर्म भोगावे लागते. म्हणून जोपर्यंत प्रत्येक मनुष्य काळाची अनुकूलता आहे तोपर्यंत समर्थाची सेवा करून पुण्यपदरात घेणे हे
मनुष्य जन्माचे पहिले कर्तव्य आहे. असो. पुढे ते दोघेही मल्ल मोठ्या दुःखाने पश्चातापूर्वक परमेश्वरास अळवू लागले की, देवा, आजपर्यंत मी पुष्कळ दुष्ट कर्म केली. धनास्तव दुसऱ्यांचे गळे कापले, कित्येक स्त्रीचा छळ केला, साधू संतांचा छळ केला, कित्येक ब्राह्मणाच्या संपत्ती लुटल्या. अशी किती पापे सांगावी. आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन उन्मत्तपणे देवा आपली सेवा न करता अधर्माने वागलो. त्यांचे पश्चाताप मिळाले. देवा, आता ही व्याधी सोसवत नाही. काय करावे? आमच्यासारखे दुर्जन, खल, धर्माधर्म न जाणणारे महापातकी या जगात कोणीही नसतील. देवा, आता या व्याधीपासून मुक्त करा. अशी करुणा भाकून ते भूमीवर गडाबडा लोळू लागले. त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झालेला पाहून जशी आई मुलासाठी धावत येते, त्याप्रमाणे आमचे श्रीमंत, सकल ऐश्वर्य संपन्न स्वामी महाराज कळवळून धावत आले व त्या दोघांच्याही शरीरास आपल्या पायाची बोटे लावली. समर्थांचा पादस्पर्श होताच त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला व दोघेही उठून श्रीचरणावर लोटांगण घालते झाले आणि प्रार्थना करू लागली की, हे देवा, आज 12 वर्षे दुःख भोगले. कोणत्या जन्मीच्या पुण्याईने आपल्या चरणाचे दर्शन होऊन रोगापासून मुक्त झालो. आता महाराजांनी आमचा आवेर न करता आपल्या चरणाची सेवा द्यावी. समर्थ म्हणाले, जा आता आमच्या भजन पूजन नामस्मरणात राहिलेला काळ घालवा, म्हणजे ही परसुख पावाल. असा आशीर्वाद देऊन श्रीने त्यास आज्ञा दिली. ते श्री साष्टांग नमस्कार घालून आपल्या स्थानी गेले. पुढील आयुष्य त्यांनी समर्थ सेवेत घालविले. हरिद्वारच्या ब्राह्मणास पूर्वजन्म कथन. श्री स्वामी महाराज हरिद्वारी असताना एक ब्राह्मण मोठ्या गर्वाने श्रीस विचारू लागला की, आपण कोण, राहणारे कोठील, नाव काय, आश्रम कोणता, असे छलक बुद्धीचे प्रश्न करू लागला. ते सर्व भाषण ऐकून महाराज म्हणाले, आधी तुझा वृत्तांत सांगू, मग तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ. तू पूर्वजन्मी व्याध होतास. पुष्कळ जीव मारून उदरभरण केलेस. मद्यभक्षण करणे, दरोडे घालणे, परस्त्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे केलीस. तू हस्तिनापुराचे राज्यकन्येचा प्राण घेतलास. त्यावेळी तुला राजाने हद्दपार केले. दुसऱ्या देशी जाऊन तेथेही निंदकर्मे केलीस. यामुळे तेथील राजदूताने तुझे नाक डोळे कापले. नंतर तू चर्मकाच्या घरी राहिलास. तेथेही निंदाकर्मे केलीस. काही दिवसांनी तुला पशूंनी मारून भक्षण केले. काही पूर्वजित पुण्य होते म्हणून आज ब्राह्मण जन्मास आलास. तरी पण मूर्ख, काल रात्री पूर्व स्वभावाने एका गायीचा प्राण घेतलास. असा तू महादुष्ट पापी आहेस. असे समर्थाचे भाषण ऐकून तो ब्राह्मण थरथरा कापू लागला. अंगास घाम सुटून दीनवाणीने श्री साष्टांग नमस्कार घालून अपराधाची क्षमा मागू लागला. मग सर्व ब्राह्मणासह महाराज त्यांच्या घरी येऊन मारलेली गाय सर्व लोकांस दाखवली. तेव्हा सर्व ब्राह्मण श्रीची प्रार्थना करू लागले की, महाराज कृपा करून उपाय सांगा. समर्थ म्हणाले, त्या ब्राह्मणास इकडे आणा. भोसरीचा मागे काय करतो आहे? ब्राह्मणाने फारच घाबरून धावत येऊन श्रीचे चरण घट्ट धरले व तो रक्षण करण्याबद्दल समर्थास फारच अळवू लागला. तेव्हा दीनदयाळ म्हणाले, पश्चातापाने शुद्ध झाला तर गायीला उठव, म्हणजे तू हत्येपासून मुक्त होशील. त्या ब्राह्मणाने आज्ञाप्रमाण मानून श्रीच्या चरणाचे तीर्थ घेऊन गायीवर शिंपले. त्या सरशी ती गाय खाडकन उठून उभी राहिली. सर्वांस आनंद झाला. पुढे तो ब्राह्मण सर्व संग परित्याग करून स्वामी भक्तीस लागला. साधूचे अभिमान हरण. कच्छ देशी एक त्रिविक्रमाचे देवालय आहे. तेथे नारायण तलाव म्हणून प्रख्यात तीर्थ आहे. त्या क्षेत्री द्वारकेहून पुष्कळ यात्रा येत असे. या मंदिराचे अधिकारी एक साधू असून बरोबर 4 शिष्यही होते. त्यांचा धंदा म्हणजे कोणी यात्रेकरू येतील त्यांचे जवळून पैसे घेत, त्याशिवाय तीर्थस्नान व त्रिविक्रमाचे दर्शन घेऊ देत नसत. कोणी न दिल्यास त्यांची निर्भत्सना करून हाकलून देत. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी त्या क्षेत्री आली. महाराज स्नानाकरिता सरोवरावर येऊन खाली उतरू लागले. तोच त्या महंताचे 4 शिष्य धावत येऊन महाराजास सांगू लागले की, तुम्हा स्नान करणे असल्यास 1 रुपया कर द्या, नंतर स्नान करा. असे सांगून पुढे उभे राहिले.
महाराज हसू लागले व एकदम गुप्त होऊन सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर निराधार बसलेले दृष्टीस पडले. हे योग पुरुष सामर्थ्य पाहून चौघेही शिष्यांना आश्चर्य वाटून धावत धावत ते आपल्या गुरुकडे गेले व झालेले वर्तमान त्यास कळविले. तेव्हा तो मठाधिपती शिष्यासहित सरोवरावर येऊन समर्थास साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागला की, महाराज, अपराधाची क्षमा करून कृपा करा. आजपर्यंत क्षेत्रात राहून पैशासाठी पुष्कळ साधू संतांचा अपमान केला. द्रव्याच्या आशेने पुष्कळ लोकांस लुटून आपला निर्वाह चालविला. महाराज, टिळे माळा घालून साधू हे नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढता यात सर्व आयुष्य घालवले. आम्ही निरंतर देवसान्निध्यात असतो, देवाची सेवा करीतो, परंतु चिंतन मात्र धनाचे. आमचा पट्टशिष्य राधाकांत तोही भ्रमात पडून या वाईट कर्मास मदत करू लागला. महाराज, अशा आम्हा नीचावर कृपा करा. पुत्र कितीही दुष्ट अपराधी असला तरी आई कधीही मारित नाही. याप्रमाणे महाराज, आमच्या आश्रमी येऊन आम्हास पुनीत करा. समर्थ हसत म्हणाले, आम्ही द्रव्य मिळवीत आहो, आम्हास त्रास देऊ नका. असे म्हणून महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले. सर्वांनी स्त्रीचे पाय घट्ट धरले व आपल्या आश्रमात येण्याविषयी ते प्रार्थना करू लागले. त्यास पश्चाताप झालेला पाहून समर्थ त्यांच्याबरोबर देवालयात आले. नंतर सर्वांनी स्त्रीची षोडशोपचारी पूजा करून ब्राह्मण भोजन घातले. स्त्रीस नैवेद्य अर्पण करून सर्व ब्राह्मण भोजनास बसले. त्यात एक संशयी ब्राह्मण होता. तो आपल्या मनात म्हणू लागला की, हे संन्यासी पाण्यावरून चालत आले हे खरे आहे, पण त्यांच्याजवळ काय इंद्रजलविद्या आहे की हे कोणी योगी आहे हे काहीच समजत नाही. परंतु बहुतेक औषधी असावेत असे वाटते, किंवा वेदबाह्य साधन या दोहोपैकी काहीतरी असावे, असा तो ब्राह्मण तर्कवितर्क करीत आहे. इतक्यात महाराज म्हणाले, आम्ही इंद्रजल विद्या करणारे असो किंवा वेदबाह्य साधन करणारे असो किंवा योगी असो, तुला काय करायचे आहे? असे म्हणून स्वस्थ बसले. चमत्कार तिथे नमस्कार आहेच. तो संशयी ब्राह्मण स्त्रीचे अंतसाक्षीत्व पाहून मनात विरघळला व समर्थापुढे लोटांगणावर लोटांगणे घालून भीत म्हणू लागला, महाराज, आपले सामर्थ्य न जाणून मी आपल्याविषयी संशय घेतला. आपण प्रत्यक्ष दत्तावतार असून साक्षात परब्रह्म आहात. महाराज, मी अज्ञानपणे शंका कुशंका घेतल्या, तरी आईने मुलाचे अपराध क्षमा केलेच पाहिजेत असे म्हणून त्याने समर्थचरणी मस्तक ठेवले. दुसरे दिवशी त्याने स्त्रीस आपल्या घरी नेऊन षोडशोपचारी पूजा केली. सर्वांची भोजने झाली. नंतर त्या ब्राह्मणास महाराजांनी विचारले, तुझे आईबाप कोठे आहेत? ब्राह्मण म्हणाला, ती कैलासवासी झाली. तेव्हा समर्थ म्हणाले, तो पहा, तुझा बाप दोरी धरून मुलास धोके देत आहे. तो भुजंग होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करीत आहे. असे श्रीचे वचन ऐकून सर्वांस आश्चर्य वाटले व घाबरून जाऊन त्या भुजंगास मारण्यासाठी काठ्या घेऊन आले. तेव्हा श्री दयागण म्हणाले, अरे, त्यास मारू नका. असे सांगून श्री त्या भुजंगास हातात धरून विचारू लागले की, अजून तुला वासना आहे काय? पहा, तुझाच मुलगा तुला मारण्यास तयार झाला. सर्वजण मारण्यास आलेले पाहून त्यास पश्चाताप झाला व वाचा फुटून तो श्रीची प्रार्थना करू लागला की, महाराज, हे जन्म आता पुरे झाले. माझा उद्धार करा. माझी कोणत्याही प्रकारची वासना राहिली नाही. महाराज, कृपा करा. श्रीस त्याची दया येऊन म्हणाले, जा, या सरोवरात काही दिवस राहा. नंतर तू योगी कुलात जन्मास येऊन मुक्त होशील. या सरोवराचे दर्शनाने एका जन्माचे दोष क्षालीन होतात. स्पर्श झाला असता 3 जन्माचे पातक नाहीसे होते व स्नान केले असता सहस्त्र जन्माचे दुरीत जाते. असे या सरोवराचे महात्म्य आहे. असे सांगून त्या सर्पास महाराजांनी आज्ञा दिली. हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले व समर्थांचा सर्वत्रही जय जयकार केला.